आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे काय मजकूर जरी इंग्रजीत असला तरी सह्या तर मराठीत आहेत आणि ही नावं वाचता येतात मला. बाबू सुभान शेळके, हनुमंत देवा पवार, पांडुरंग सोपान मरळ ही नावं आणि त्यापुढे केलेल्या सह्या माझ्या पाड्यातल्या लोकांच्या आहेत. म्हणजे हे तेच पेपर आहेत जे यशोधरा मॅडमांनी मिळवलेत. पाढा विकण्यासाठी संमती देणारे हेच हवे होते मला. आता हे जर माझ्या ताब्यात राहिले तर मी पाढा विकण्याचं डील थांबवू शकते. ती शकुंतला स्वतःला समजते काय? आमच्या मुलासाठी 30 गिफ्ट आणते काय तर म्हणे 30 वर्ष गिफ्ट साठवत होती. नाहीतर काय ताई बघ ना, मी श्रेयससाठी मामा आणि ती आत्या, म्हणजे आमच्या दोघांचं नातं सेमच. हे तिने मुद्दाम दाखवलं का हा मामा या घरात राहून सुद्धा एकही गिफ्ट. काय फालतू बडबड करतोयस? हे महत्वाचं आहे का? त्या डील मुळे आम्ही सहन करतोय तिला. उद्या डील साइन झालं की मग शकुंतला गेम ओव्हर. उद्या नंतर तुझा चेहरा कोणालाच दिसणार नाही. डू यू अंडरस्टँड? I'll make sure you understand. ती फाईल कुठे? हो नाही, हे काय इथे कपाटातच ठेवली. हा राहू दे. हो इट्स ओके. नीट ठेवलीस ना मजा? हो. आय थिंक आपण खाली जाऊया. श्रेयसचा बर्थडे आज. छान मूड आहे त्याचा. स्पॉइल करायला नको आपण. आम्हाला पाहिलं नाही तर इथपर्यंत शोधत येईल. लेट्स गो. होत आहे. हो. दार बंद करून येशील? हो हो हो. हा क्यूब खूप मस्त आहे. हो ना. पण मला थोडं सॉल्व करायला अवघड जातोय. हो पण मी करीन. हा. आराध्या, काय ग कुठे होतीस तू? श्रेयस कधीपासून तुला शोधतोय. मला तुझी थोडी हेल्प पाहिजे होती. हा क्यूब सॉल्व करायचा आहे. मला थोडं जमत नाही, तू दे ना करून.
तुझा फोन मी धरतो. तू कर ना ते सॉल्व. ते बघ ना, मला थोडी मदत कर. मला करून दे. आत्या, तुला माहितीये काय झालं होतं? आराध्याचा फोन ना बाप्पाचं विसर्जन करताना पाण्यात पडला आणि बाप्पा घेऊन गेला छोटासा फोन. म्हणून मग मी तिला हा न्यू फोन गिफ्ट दिला. मस्त आहे ना? मस्त आहे. तुला माहितीये या फोन मध्ये आम्ही खूप छान छान फोटोज पण काढलेत. थांब तुला दाखवते बघ. सह्या केलेले पेपर्स बरोबर मिळवले पोरीने. आता बघूया काय करते ते. श्रेयस अरे मी हे कधी केलं नाही ना, मला नाही जमत ते. तू शिकव ना मला. ठीक आहे, मग मी सॉल्व्ह करतो आणि मग तुला शिकवतो. आत्या, मग तू थोडी मदत करशील का माझी? श्रेयस, मला ना खूप झोप येते. झोप येते? मी चालले झोपायला. तुम्ही दोघं मिळून हे सॉल्व्ह करा. हा, ठीक आहे, मग झोप तू. गुड नाईट. गुड नाईट. येते ग. हे बघ कसं असतं माहितीये का? हा इथे अख्खा सेम झाला पाहिजे, हा इथे सेम झाला पाहिजे आणि हा इथे सेम झाला पाहिजे. मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्तच हुशार निघाली ही मुलगी. आता बघूया हाती घेतलेलं काम पार पाडते की नाही ते. दाखव. नाही, तुझं लक्षात नाहीये. तू सारखी दाराकडे का बघतेस? तू कुठे चालली आहेस का? मला वाटतं याला सगळं खरं खरं सांगून टाकावं. काय झालं? एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम झालाय? हो, आणि तो सॉल्व्ह करायला मला तुझ्या मदतीची आणि सपोर्टची गरज आहे. हा, मग मी तर तयारच आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आणि सपोर्ट करायला पण. तुला आठवतंय मी 6 महिने त्या पाड्यावर राहत होते. इंदू आजीचा पाडा? बरोबर. त्या पाड्यातल्या लोकांना ना माझी मदत हवी आहे. मदत हवी आहे? म्हणजे आत्ता विसर्जनाच्या दिवशी माझा तो छोटा फोन पाण्यात पडला, त्यामुळे ते कोणी माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकले नाही. पण हो, आपण नवीन फोन घेतला, पण हा नंबर त्यांच्याकडे नसल्यामुळे असा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. पण माझ्याकडे एक निरोप आलाय. त्यांच्या सगळ्यांची घरं तिथून हलवणार आहेत आणि त्यात आपल्या इंदू आजीचं पण घर आलंच ना. मी एकटी अशी व्यक्ती आहे जी त्यांना मदत करू शकते आणि ते सगळे माझे मित्र आहेत, त्यामुळे मला त्यांना मदत करावी लागेलच ना. त्यामुळे मला पाड्यावर जावंच लागेल आणि आता खूप उशीर झालाय. उशीर झालाय ना, तर चल मग आपण लवकर निघूया. चल. हा, थांब. काय झालं? म्हणजे अरे, तू जर आला असतास तर मला आवडलं असतं, पण आपण दोघंही घरात नाहीये म्हटल्यावर सगळ्यांना कळेल आणि मोठा प्रॉब्लेम होईल. कारण मी कोणालाही सांगितलं नाही की मी बाहेर जाते. आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे ते. सिक्रेट आहे? मग ठीक आहे, तू जा एकटीच. जा मग लवकर. हो हो, मी आवरते आणि निघते. पण एक प्रॉमिस कर. प्रॉमिस? तू गुड बॉय सारखं वागणार आहेस. मी मागे बाहेर गेले होते तेव्हा जसा आरडाओरडा केला तसा नाही करणार आहेस. नाहीतर मी घरात नाही हे सगळ्यांना कळेल आणि ज्यांना माझी मदत हवी आहे त्यांना मला मदत करता येणार नाही.
तू राहशील ना गुड बॉय सारखा? राहावंच लागेल ना, आपले सगळे फ्रेंड्स प्रॉब्लेम मध्ये आहेत तर त्यांना मदत करावीच लागेल. आणि मी ते घरात कोणाला काही सांगणार नाही. मी आपल्या दोघांमध्ये सिक्रेट ठेवीन, प्रॉमिस. किती गोड मुलगा आहेस तू आणि एक गुड बॉय. थँक्यू. वेलकम. थँक्स अगेन. ऑल द बेस्ट. ताई सगळं ठीक आहे ना? बरं, तुला जो रूम फ्रेशनर हवा होता ना तो मागवलाय मी. आणि तुला जी बडीशेप हवी होती ना ठेवली तिथे. काय ग अशी काय बघतेस तू? काही नाही रे, तुला ना असं बघून खूप छान वाटतंय मला, असं मोकळं मोकळं बघून. मी इथे आल्यापासून तुला किती रिलीफ मिळालाय हे जाणवतंय मला. अरविंद, तू बायकोच्या ताटाखालचं मांजर झालास. तिने तुझी काय अवस्था करून ठेवली. आपल्या घरातला अत्यंत हुशार मुलगा होतास. बाबांना किती अपेक्षा होत्या रे तुझ्याकडून की तू स्वतःच काहीतरी करशील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यात कणा असल्यासारखं जगशील. बाई नाही रे, चूक तुझी नाहीच आहे. तिच्या बापाचा ना तुझ्यावर खूप जीव होता. तुझ्यातल्या चांगुलपणानं त्याने जाणला होता. त्याने विनंती केली आणि तू तिच्याशी लग्नाला तयार झालास. आणि ही काट्यांची वरमाला स्वतःच्या गळ्यात हसत घातलीस. तिने तुझ्या माणसांपासून तुझी नाळच तोडली रे. तुझ्या मातीपासून तुला बाजूला केलं. तुझं तोंड बंद केलं. ची, खुसमट नाही झाली हा? तू तू एकटा पडलास ना रे. ये बैस. अरे ये रे, ये बसून बोलूया. ताई खरं सांगू का, यशोधराचे बाबा गेले आणि मी पूर्णपणे खचलो. आईची साथ होती आणि आहे. बऱ्याच वेळेला आम्ही यशोधराला विरोध केला पण तरी आम्हा दोघांना कधीही जुमानलं नाही. कधी वाटायचं हे सगळं सोडून गावाला जावं, आपली शेती करावी. पण नाही जमलं ग तेव्हा. माझी 2 मुलं अक्षय आणि श्रेयस इथे होती. त्यांना सोडून गावाला जाणं मला खरंच जमलं नाही. आणि ते दोघांना जर यशोधराच्या तावडीने एकटं सोडलं असतं तर आज जे त्यांच्यावर संस्कार केलेत ना ते मी कधीच करू शकलो नसतो. यशोधरा जशी पैशाच्या मागे अशी वेगाने धावते ना तशीच ही मुलं वेगाने धावत गेली असती. पण आज तसं नाहीये. माझ्या 2 मुलांसाठी मी ते थांबलो आणि त्याची मला अजिबात खंत नाही. मुलांसाठी एवढं तर करू शकतो. नक्कीच मला अभिमान वाटतो तुझ्या या गोष्टीचा. आपल्या मुलांच्यासाठी तू स्वतःचं आयुष्य पणाला लावलंस. पण अरविंद, आता यशोधराची मोजोरी मी खपवून घेणार नाही. उद्या डील साईत होताना यशोधरा 1000 नखरे करेल याची कल्पना आहे मला. अरविंद, मी तुझ्याकडे आतापर्यंत काहीच मागितलं नाही. एक गोष्ट मागते, मला देशील? उद्या डील साईन होताना
तू माझ्या बाजूने उभा राहशील? हा, तुला माहितीच आहे ना यशोधरा कशी येते. अरविंद, तिला सुधरवण्यासाठी तुम्हाला मदत करशील? ठीक. ही दोघं जण नक्की काय बोलत असतील? कसलं डिस्कशन चाललं असेल यांच्यात? कुठलं प्लॅनिंग करत असतील हे? मला हे कळायलाच हवं. यशोधरा मॅडमांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय पाड्याच्या बाबतीत. आता कुणी बघायच्या आत इथून सटकून पाड्यावर पोचलं पाहिजे. होय होय पोचते. होय पोचायला जरा वेळ. अगं, एवढ्या रात्री कुठे चाललीस तू? ते मी माझ्या पाड्यावर निघाले. तिथे त्या भीमा आजी राहतात ना, त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांची परिस्थिती पण काही एवढी खास नाही, त्यामुळे असं रात्रीच मदत करायला जावं लागत. बरोबर आहे, जा जा, ज्यांना गरज आहे त्यांना मदत केलीच पाहिजे. बरं एक काम कर ना माझा, ही पिशवी त्या जरा तिकडे कचऱ्याचा डबा आहे ना, तिकडे जरा टाकशील? द्या की टाकते. आम्ही सांगितलेला प्लॅन मनावर अगदी कोरून ठेव. हा. उद्या शकुंतलाला संपवायचंय, पण अर्थात तिच्याकडून आपला फायदा करून घेतल्यानंतर. एकदा का तिने डील साइन केलं की झालं, तिला संपवायचं. आणि एकदा का ती संपली की तिचा अख्खा बिझनेस आपोआप आपला होईल. ताई, ती डीलवर सही झाली की शकुताई अशी निघून जाणार आहे ना, मग तिला संपवायचं मला काही कळत नाहीये. नाही संजय, वाटतं तितकं सोपं नाहीये. तिचा उद्देश वेगळा आहे आणि म्हणूनच तिला संपवणं गरजेचं आहे. एकदा का डील साइन झाली की आम्हीच तिला सांगणार आहोत की
आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तो सेलिब्रेट करायला हवा. तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टी. आम्ही तिला एका निर्जन स्थळी घेऊन जाऊ आणि तिथे तिचा खेळ संपवून टाकू. ज्यांना सांगायचं आम्ही सेलिब्रेट करायला निघालो होतो आणि वाटेत ऍक्सिडेंट झाला आणि शकुंतला संपली. वंस, उद्याचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. तुमची शेवटची सही आणि तुमचा शेवटचा दिवस. Do you understand, Shakuntala? I'll make sure you understand. येस, झालंय रेकॉर्ड दोघांचं बोलणं. माझी युक्ती कामी आली. आता जाऊन ऐकते काय बोलले आहेत ते.